श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कोल्हापूर ते पंढरपूर या पायी सुगंधी दिंडीचं आयोजन केलं जातं. गुरुवार या दिंडीचा प्रस्थान सोहळा विश्व पंढरी इथं आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार ऋतुराज पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अक्कासाहेब सांगवडेकर, श्री विश्ववती हॉस्पिटलचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, रामराया सांगवडेकर आदी उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणीची आरती झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालखी खांद्यावर घेत दिंडीत सहभाग नोंदवला. यावेळी निरंजनदास सांगवडेकर यांनी कोल्हापूर ते पंढरपूर मार्गावर आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास व्याख्यान यासह विविध उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिंडीतून जाताना अनेक सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं, साधना, स्वच्छता आणि सुगंध हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सार्थक होणार असल्याचं सांगितलं. देवस्थान समितीचे अध्यक्ष असताना पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी सामाजिक उपक्रम राबवत कोल्हापूर ज्योतिबा मार्गावर वृक्षारोपण केलं होतं. आज त्याचा भाविकांना मोठा फायदा होत असल्याची आठवण ऋतुराज पाटील यांनी करून दिली. यावेळी भाविक उपस्थित होते.